नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण किसान ॲग्रोकार्टच्या माध्यमातून संत्रा पिकामध्ये IPL बायोलॉजिकल्सचे HD बायो फर्टिलायझर हे कसे वापरायचे याच्याबद्दल थोडंसं जाणून घेणार आहोत। या HD बायो फर्टिलायझरला आपण जुने झाडं जे असतील त्याला सुद्धा आपण वापरू शकतो, किंवा ज्यांना म्हणजे थोडासा फुटवा येत नसेल किंवा ती बागच फुटत नसेल तर त्यासाठी पण याचा उपयोग होऊ शकतो। आणि ज्या शेतकऱ्यांची नवीन संत्र्याची लागवड आहे त्या नवीन झाडांना पण याचा एक चांगलं या माध्यमातून थोडंसं आपल्याला त्याची नवीन फूट घेता येईल, लवकर त्याची वाढ करता येते। तर याच्यात नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश आणि झिंक या वेगळ्या बॅक्टेरियाचा याचा उपयोग केला जातो। तर माझं असं म्हणणं आहे की शेतकरी बंधूंनी हा व्हिडिओ संपूर्ण बघावा, शेवटपर्यंत याची सगळी माहिती घ्यावी आणि या पिकामध्ये जाणारे HD बायो फर्टिलायझर बाकीच्याही काही फळबाग आणि भाजीपाला पिकांमध्ये आपण वापरू शकता। ते कसं वापरू शकता याच्याबद्दलची सगळी माहिती आपल्याला किसान ॲग्रोकार्टच्या खाली दिलेल्या नंबरवर आपल्याला माहिती पडेलच। त्याला आपण संपर्क करून त्याला आपण सगळं काही जाणून घेऊ शकता। त्याचबरोबर याला जीवामृत म्हणून कसं वापरते याच्याबद्दल तुम्हाला माहिती आपण देतच राहू। आणि जो किसान भाई हिंदी में इस वीडियो को देख रहे हैं, अगर उन्हें कुछ भी बात नहीं समझ में आई या इस वीडियो के बारे में और कुछ बात की जानकारी आपको चाहिए हो तो आप किसान ॲग्रोकार्ट के नंबर पर संपर्क करें और इसकी सारी जानकारी हमारी टीम की तरफ से पाए। और आप भी आपके हॉर्टिकल्चर या वेजिटेबल की किसी भी बागों के लिए भी आप इसका यूज कर सकते हैं। तो अंत तक इस वीडियो को देखिए आणि या व्हिडिओला बघून आम्हाला नक्की संपर्क करा। धन्यवाद। नमस्कार संत्रा बागेदार बंधूंनो, आज मी संत्रा बागेमध्ये HD बायो फर्टिलायझर इंटरनॅशनल पेनेशिया लिमिटेडचे कसे वापरायचे ह्याच्याबद्दल मी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे। सर्वात महत्त्वाचं, आपण ज्यावेळेस संत्र्याची शेती करतो त्यावेळेस आपल्याला सर्वात पहिले जमिनीचा पोत, आपल्या जमीन कुठल्या प्रकारची आहे याच्याबद्दल आपल्याला माहित करून घेतली पाहिजे। आपल्या संत्र्याला चुनखडी असलेली जमीन चालत नाही। त्याच प्रकारे जर का जमिनीचा pH जर का क्षारयुक्त असला तर आपल्याला बऱ्याचशा कमतरता ज्या आहे संत्र्याच्या बागामध्ये दिसून येतात। पानामध्ये हिरवे पिवळेपणा, त्यामुळे पान गळून जाते, फळ सुद्धा पिकण्याच्या अगोदर गळ व्हायला लागते। अशा या सगळ्या कमतरता ज्या आहे आपल्या ओव्हरऑल संत्र्याच्या उत्पादनामध्ये फार नुकसानदायक आहे। म्हणून इंटरनॅशनल पेनेशिया लिमिटेडचे HD बायो फर्टिलायझर हे अत्यंत नाविन्यपूर्ण आणि अत्यंत तुम्हाला फायदेशीर अशा स्वरूपात आम्ही देत आहोत। कारण ह्याच्यामध्ये CFU काउंट ज्याला म्हणतात किंवा पोटेन्सी म्हणतात ही 100 पटीने जास्त आहे। असे बायो फर्टिलायझर आपण वापर करता त्यावेळेस जमिनीमध्ये याचा फार मोठा अपटेकसाठी फायदा होतो। नायट्रोसिया HD चा अर्थच आहे की नत्राचा पुरवठा करणारा बॅक्टेरिया। आता हे पॉवरफुल नायट्रोजन सप्लाय करणारा हा जो बॅक्टेरिया आहे तो अझोटो बॅक्टेरिया आहे। हा अत्यंत महत्वाचा बॅक्टेरिया आहे। हा जमिनीमध्ये ज्यावेळेस आपण दिला जातो तर सर्वात पहिले वातावरणामधलं 78% नायट्रोजन जे आहे हे अमोनिकल फॉर्म मध्ये झाडाला उपलब्ध करून देतो। झाडाला ज्यावेळेस उपलब्ध करून देतो त्याचसोबत त्याच्या शरीरातून निघणारे विविध प्रकारचे फायटो हार्मोन्स त्राव होतात आणि हे मुळा वाटे ज्यावेळेस झाडाला सप्लाय होतात त्यावेळेस झाडामध्ये नवतीची फूट जी आहे ही चांगली जोमदार होती। त्याच्या पुढे जर का आतमध्ये ज्यावेळेस फ्लॉवरिंग कंडिशन असेल त्यावेळेस सेटिंग चांगलं होऊन जातं आणि त्याच्यामुळे आपल्याला तिहेरी फायदा मिळतो। वातावरणातलं नायट्रोजन उपलब्ध करून देणं, त्याचबरोबर विविध प्रकारचे फायटो हार्मोन्स उपलब्ध करून देणं आणि तिसरं म्हणजे जमिनीतून उद्भवणारे जे रोग आहे त्याच्यावर सुद्धा नियंत्रण ठेवणे। फॉस्फोसिया HD चा अर्थच आहे की फॉस्फरस उपलब्ध करून देणारा बॅक्टेरिया। आताच मी सांगितलं बऱ्याच ठिकाणी चुनखडीयुक्त जमीन असते, pH क्षारयुक्त असतो। अशा वेळेला दिलेलं फॉस्फरस आपलं तसेच्या तसं जमिनीमध्ये 80% पडून राहतं। जर फॉस्फरसचा पुरवठा संत्र्याच्या झाडाला झाला नाही तर आपल्याला बऱ्याच वेळेला ह्याच्यामध्ये पानं जर लहान आकाराचे राहून गेले तर अशा वेळेस आपल्याला फॉस्फरसची कमतरता दिसते। त्याचप्रमाणे फॉस्फरस हे पूर्णपणे झाडाच्या ग्रोथ पिरियड साठी सतत त्याचा पुरवठा फार अत्यंत जरुरी आहे। ग्रीननेस जास्त राहिला तर जास्त प्रकाश संश्लेषण होतं, जास्त कार्बोहायड्रेट आपल्याला संचय होतो आणि स्टोरेज जास्त वाढतं।
अशा प्रकारे आपल्याला विविध प्रकारचे ऑर्गॅनिक ऍसिडचा स्त्राव होतो. हे ऑर्गॅनिक ऍसिड ज्यावेळेस जमिनीमध्ये स्त्राव होतात तर आतमध्ये चुनखडीयुक्त जी जमीन असते त्याचा पीएच सामान्य होऊन जातो. पीएच जर सामान्य झाला तर दिलेलं झिंक आहे, दिलेलं फॉस्फरस आहे, दिलेलं फेरस आहे हे पूर्णपणे 100% झाडाला उपलब्ध होतो. पोटॅशिया HD चा अर्थच आहे की आपल्याला जे काही उत्पादन घ्यायचं आहे चांगलं बट्टीदार, कलरफुल, चांगला आकर्षक, वजनदार असंच घ्यायचं आहे, कारण याच्यामध्ये आपला नफा निगडीत असतो. पोटॅशिया HD चा वापर ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस झाडामध्ये पानांच्या देठामध्ये जवळजवळ 40% पोटॅशचा अपटेक वाढवते. पोटॅशचा ज्यावेळेस अपटेक वाढून जातो त्यावेळेस सर्वात महत्वाचं आपल्याला उन्हाळ्यामध्ये छोटे छोटे फ्रूट ड्रॉपिंग होतं. पण पोटॅशचा जर का वेगवेगळ्या वेळेला त्याची उपलब्धता वाढली तर पूर्णपणे आपला संत्रा जो आहे बाजारामध्ये नंबर 1 संत्रा तयार होईल. झिंकेसिया HD चा अर्थच आहे झिंक उपलब्ध करणारा बॅक्टेरिया. जे बॅक्टेरिया आपल्या शरीरात विविध प्रकारचे सेंद्रिय अम्ल काढतात तर जमिनीत दिलेला आपला झिंक सल्फेट आहे झिंक ऑक्साईड मध्ये कन्वर्ट होतो आणि जमिनीतलं झिंक फॉस्फरस बरोबर वर अपटेक व्हायला सुरुवात होती. फ्लावरिंग स्टेजला झिंकची उपलब्धता अत्यंत महत्वाची आहे. झिंकचा पुरवठा झाल्यावर याच्यात जास्तीत जास्त फोटोसिंथेसिस होतो आणि हे पानं जास्तीत जास्त काळापर्यंत काळोखीदार हिरवेगार राहतात. HD बायो फर्टिलायझर जे आहे ते आपल्याला एक विशिष्ट प्रकारच्या पॅकिंग मध्ये उपलब्ध आहे. त्याच्या आतमध्ये आपल्याला एक टेस्ट ट्यूबच्या आकाराचं ऍक्च्युअल पॅकिंग येतं. त्याला अत्यंत काळजीपूर्वक आपल्याला बाहेर काढायचं आहे आणि त्याला वापरायच्या अगोदर व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं आहे. शेतातली माती घ्यायची, काही किंवा थोडं शेणखत घ्यायचं, गांडूळ खत असेल आपल्याकडे ते घ्यायचं. त्याचप्रमाणे आपल्याला 1 एकर मध्ये लागणारी जेवढी क्वांटिटी आहे त्याच्यामध्ये 2 ते 3 लिटर पाणी मिसळायचं आणि ते पाणी पूर्णपणे त्या माती शेणखतावर शिंपडायचं आहे. शिंपडल्यानंतर हाताने व्यवस्थित मिसळून त्याच्यामध्ये ढेकूळ वगैरे सगळं बारीक करून अशा प्रकारे थोडंसं मोकळं करून ठेवायचं आहे सावलीमध्ये. या व्यतिरिक्त हे चारही HD बायो फर्टिलायझर शिफारस केलेल्या मात्रेमध्ये आपल्याला 200 ते 300 लिटर पाण्यामध्ये त्याला मिसळायचं आहे. ड्रीपद्वारे किंवा मातीमध्ये मिक्स करून किंवा याची आळवणी करून पाण्याबरोबर अशा आपल्याला देता येतात. सर्वात प्रथम आपल्याला वापरायचं आहे ते जून आणि जुलै महिन्यामध्ये. त्यावेळेस मृगाची एकसारखी फूट होणे जरुरी आहे. HD बायो फर्टिलायझरचा आपल्याला दुसरा डोस जो द्यायचा आहे तो द्यायचा आहे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्या फळाचं वजन 50 ग्रामच्या पुढे गेलेलं असतं आणि त्यावेळेस त्याला अन्नद्रवाची फार गरज असते. त्याला पोटॅशची गरज असते, त्याचबरोबर फॉस्फरसची सुद्धा गरज असते. त्याच वेळेला आपल्याला फळसुकी, फळाचं देठ सुकी ज्याला म्हणतो, त्याबरोबर फळगळ, त्याचबरोबर फळाचा चांगला आकार, शायनिंग, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फर्टिलायझरच्या अन्न घटकाच्या सप्लायची गरज असते, पुरवठ्याची गरज असते. अशा वेळेस आपल्याला वापरायचं आहे. तिसरी अवस्था HD बायो फर्टिलायझर अप्लिकेशन जे आपल्या संत्र्याच्या बागेमध्ये द्यायचं आहे त्याचा महिना आपण नोट करून घ्या. डिसेंबर-जानेवारी. आंबियाची नवीन फूट, आणखी नवीन सेटिंग, याच्यासाठी आपल्याला अन्न घटकाच्या सप्लायची गरज असते. त्यासाठी आपल्याला वापरायचं आहे इंटरनॅशनल पेनेशिया लिमिटेडचे HD बायो फर्टिलायझर आहे. सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.